नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्व भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 431वा. या भागामध्ये आपण 10 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन हे पर्याय क ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश. कोठे? तर ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे. आता ग्रेटर नोएडामध्ये कोठे? तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. कोठे? गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स GIMS या ठिकाणी भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे. या क्लिनिकमध्ये AI आणि जेनेटिक स्क्रीनिंगच्या मदतीने कशाच्या? तर AI आणि जेनेटिक स्क्रीनिंगच्या मदतीने कर्करोग, हृदयविकार, किडनी आणि लिव्हर यांसारख्या गंभीर आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत. सुरुवातीची जी काही स्टेज असते बघा, तर त्याच स्टेजमध्ये कर्करोग, हृदयविकार, किडनी, लिव्हर हे जे काही महत्त्वाचे आजार आहेत बघा, तर त्या आजारांचे निदान व त्यावर उपचार हे केले जाणार आहेत याच्या सहाय्याने. प्रश्न क्रमांक दुसरा, नुकतंच निधन झालेल्या डॉक्टर माधव गाडगीळ यांच्याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर योग्य पर्याय आहे बघा, पर्याय ड, वरीलपैकी सर्व योग्य. नुकतंच निधन झालेले माधव गाडगीळ यांचं, त्यांना बघा 1981 साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. 2006 मध्ये, इथे 6 करायचं आहे, 2006 मध्ये पद्मभूषण त्यांना प्राप्त झाला होता. त्यांचं आत्मचरित्र जर आपण पाहिलं तर अ वॉक अप द हिल, वॉक अप द हिल हे जे काही आत्मचरित्र आहे, तर ते डॉक्टर माधव गाडगीळ यांचं ते आत्मचरित्र आहे. त्यासाठी आपलं उत्तर असणारे पर्याय ड, वरीलपैकी सर्व योग्य. म्हणजेच माधव गाडगीळ यांच्याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला असणार आहे वरीलपैकी सर्व योग्य. त्यांच्याबाबत थोडीशी माहिती पाहूया. त्यांचा जन्म झाला होता 23 मे 1942 रोजी. केव्हा? 23 मे 1942 साली पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. निधन नुकतंच झालेलं आहे 7 जानेवारी 2026 ला. केव्हा? 7 जानेवारी 2026 ला त्यांचं निधन झालेलं आहे. 1983 मध्ये सेंटर फॉर इकॉनॉमिकल सायन्स चे संस्थापक होते. त्यानंतर 2007 मध्ये IISER पुणे या ठिकाणचे ते संस्थापक संचालक होते. त्यानंतर त्यांना महत्त्वाचे पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्यामध्ये 2 तर इथे प्रश्नामध्येच कव्हर झालेले आहेत. एक आहे पद्मश्री 1981 साली आणि दुसरं आहे पद्मभूषण 2006 साली. त्यानंतर टायलर प्राइज फॉर इन्व्हायरमेंटल अचिव्हमेंट, टायलर प्राइज फॉर इन्व्हायरमेंटल अचिव्हमेंट, त्यानंतर चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2024 हे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. पुढील तिसरा प्रश्न आहे, नुकतंच प्रवासी भारतीय दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर नुकतंच प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला किंवा 9 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. आता हा साजरा करण्यामागचं कारण काय? तर 9 जानेवारीलाच, किंवा 9 जानेवारीलाच बघा, महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. मी वर्ष सांगणार नाही. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कोणत्या वर्षी परतले होते यावर भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. मी तारीख सांगतो, 9 जानेवारीला महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. वर्ष आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आणि त्यामुळे 2003 पासून, केव्हापासून? तर 2003 पासून भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला साजरा केला जातो. याचा उद्देश जर आपण पाहिला तर परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी केलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दरवर्षी 9 जानेवारीला साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस.
या प्रवासी भारतीयाला बघा NRI दिन म्हणून देखील ओळखले जाते. त्यानंतर ऑप्शन म्हणून एक प्रश्न विचारला जातो, प्रवासी भारतीय दिवस संमेलन. तर प्रवासी भारतीय दिवस संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते. यावर्षी अजून आयोजित करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षी कुठे आयोजित करण्यात आले होते, तर गेल्या वर्षीचं जे होते बघा, तर ते 18वं होतं. कितवं? 18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलन हे भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी करण्यात आलं होतं. यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे. जे काही प्रवासी भारतीय संमेलन आहे बघा, तर ते गेल्या वर्षी भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी ते आयोजित करण्यात आलं होतं. ते कितवं होतं? तर 18वं होतं. 18वं. पुढील चौथा प्रश्न आहे, ऑपरेशन स्माईल 12 ही जी काही मोहीम आहे, तर ती कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केलेली मोहीम आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर पर्याय ड, तेलंगणा. तेलंगणा राज्यातील पोलिसांनी ही मोहीम सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे ऑपरेशन स्माईल 12. या मोहिमेअंतर्गत हरवलेल्या, भटकलेल्या आणि बालकामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना शोधणे हा यामागचा उद्देश आहे. आणि यासाठी ऑपरेशन स्माईल 12 ही मोहीम तेलंगणा राज्यातील पोलिसांनी सुरू केलेली आहे. सायबराबाद हैदराबादमध्ये 12 विशेष पथक ही तयार करण्यात आलेली आहेत. यासाठी सायबराबाद हैदराबादमध्ये 12 विशेष पथके ही तयार करण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? रेवंत रेड्डी आहेत. बघा, रेवंत रेड्डी. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेल्या ग्रीनलँड बद्दलचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर नुकतंच ग्रीनलँड या बेटावर बघा, डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, तर यांनी त्या बेटावर दावा ठोकलेला आहे. काही दिवसांपूर्वी निकोलस मादुरो जे काही व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष होते बघा, त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. आणि आता ग्रीनलँड या बेटावर डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा ठोकलेला आहे आणि त्यासाठी हे ग्रीनलँड बेट सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. इथे प्रश्न काय विचारलेला आहे, तर ग्रीनलँड याबद्दलचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. यामध्ये बघा, ग्रीनलँड थोडेसे पर्याय पाहूया. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे, बरोबर आहे. डेन्मार्क देशाचा ते भाग आहे, हे देखील बरोबर आहे. कोणत्या खंडामध्ये येते? उत्तर अमेरिका, हे देखील बरोबर आहे. ग्रीनलँडची राजधानी काय आहे? तर ती कोपेनहेगन नाही, तर ती ग्रीनलँडची राजधानी काय आहे? तर नुक ही ग्रीनलँडची राजधानी आहे. कोपेनहेगन कशाची राजधानी? तर ती आहे बघा डेन्मार्कची राजधानी. लक्षात असू द्या, डेन्मार्कची राजधानी आहे कोपेनहेगन आणि ग्रीनलँडची राजधानी आहे नुक. त्यासाठी पर्याय ब हे आपले योग्य उत्तर असणार आहे. तर जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड, डेन्मार्क देशाचा ते भाग आहे. कोणत्या खंडामध्ये? उत्तर अमेरिका या खंडामध्ये येते. राजधानी कोपेनहेगन नसून नुक ही राजधानी आहे, त्यासाठी उत्तर पर्याय ब आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिली तर त्यामध्ये बघा, ग्रीनलँड हा जो काही बेट आहे बघा, तर तो 80% भाग हा बर्फाने आच्छादलेला आहे. किती? 80% भाग हा बर्फाने आच्छादलेला आहे. क्षेत्रफळ आपण पाहिलं तर क्षेत्रफळ आहे 21 लाख चौकिमी. किती? 21 लाख चौकिमी एवढं क्षेत्रफळ आहे. आता डेन्मार्क आणि USA दोन देश चर्चेत आलेले आहेत. हे जे काही दोन देश आहेत बघा, तर ते दोन्ही देश हे नाटोचे सदस्य आहेत. कशाचे? तर नाटोचे सदस्य. डेन्मार्क आणि USA हे दोन्ही देश नाटोचे सदस्य देश आहेत. पुढचा 6वा प्रश्न आहे, नुकतंच DRDOचा कितवा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला? तर नुकतंच DRDOचा 68वा, पर्याय क, 68वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. DRDOची स्थापना केव्हा झाली होती? 1 जानेवारी 1958 रोजी. केव्हा? 1 जानेवारी 1958 रोजी DRDOची स्थापना ही करण्यात आली होती. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी DRDOचं मुख्यालय आहे. सध्या अध्यक्ष कोण आहेत? समीर व्ही कामत हे DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पूर्णरूप विचारलं जातं DRDOचं, तर पूर्णरूप आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. काय? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं DRDOचं पूर्ण रूप आहे. पुढील प्रश्न आहे 7वा, उदासीन भक्त योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर उदासीन भक्त योजना ही पर्याय अ, आसाम या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे उदासीन भक्त योजना. सुरुवात केव्हा झाली या योजनेची? तर 2 जानेवारी 2026 रोजी याची सुरुवात झालेली आहे. पूर्ण नाव काय आहे या उदासीन भक्त योजनेचं? तर
फायनान्शियल असिस्टन्स स्कीम फॉर उदासीन भारत. काय? फायनान्शियल असिस्टन्स स्कीम फॉर उदासीन भारत असं या योजनेचं पूर्ण नाव आहे. आता उदासीनचा अर्थ नक्की काय होतो? तर उदासीनचा अर्थ होतो जग सांसारिक गोष्टीपासून अलिप्त. काय? जग किंवा सांसारिक गोष्टीपासून अलिप्त असा बघा उदासीनचा अर्थ असतो. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला ₹1500 मासिक मिळणार आहेत. किती? ₹1500 मासिक मिळणार आहेत. सुरुवात कोणी केली? तर हेमंता बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत तर यांनी याची सुरुवात केलेली आहे. दिसपूर ही आसामची राजधानी आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे WHO फार्माकोव्हिजिलन्स डेटाबेसमध्ये भारत हा कितव्या स्थानावर आलेला आहे? तर WHO फार्माकोव्हिजिलन्स डेटाबेसमध्ये भारत हा पर्याय ब 8व्या. कितव्या? 8व्या स्थानावर आलेला आहे. याबाबतची नुकतीच घोषणा केलेली आहे आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी. कोणी? आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी याबाबतची घोषणाही केलेली आहे. 10 वर्षांपूर्वी भारत हा 123व्या क्रमांकावर होता. कितव्या क्रमांकावर होता? 123व्या क्रमांकावर. तो कमी होऊन आता 8व्या क्रमांकावर आलेला आहे. कितव्या क्रमांकावर? तर 8व्या क्रमांकावर. WHOच्या प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग चा भारत हा सदस्य देश आहे. केव्हापासून? तर 1998 पासून. केव्हापासून? 1998 पासून तो सदस्य आहे आपला भारत. यामागचा उद्देश काय आहे? तर रुग्ण सुरक्षितता वाढवणे आणि औषधे सुरक्षित करण्यासाठी जागतिक डेटाबेसमध्ये योगदान देणे हा यामागचा उद्देश आहे. आता WHO बाबत 2 प्रश्न विचारले जातात. त्याची स्थापना विचारली जाते आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी WHOचं मुख्यालय आहे. 7 एप्रिल 1948 रोजी WHOची स्थापना झाली होती. जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. WHOचा स्थापना दिवस हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या महासंचालक कोण आहेत? टेड्रस गॅब्रायसस हे WHOचे सध्याचे महासंचालक आहेत. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन म्हणजे आपलं चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न होता भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा. नुकतंच निधन झालेल्या डॉक्टर माधव गाडगीळ यांच्याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय ड. वरीलपैकी सर्व योग्य. म्हणजेच 1981 साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त, 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आणि आत्मचरित्र आहे त्यांचं अ वॉक अप द हिल. पुढील प्रश्न आहे तिसरा. प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय क 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. चौथा प्रश्न आहे ऑपरेशन स्माईल 12 ही मोहीम कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केलेली आहे? तर पर्याय ड. तेलंगणा. तेलंगणा राज्य सरकारने ऑपरेशन स्माईल 12 ही मोहीम सुरू केली आहे. पुढील प्रश्न आहे 5वा. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेल्या ग्रीनलँड बद्दलचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर चुकीचा पर्याय पर्याय ब. राजधानी. राजधानी ही कोपेनहेगन नसून नुक ही ग्रीनलँडची राजधानी आहे. कोपेनहेगन ही राजधानी डेन्मार्कची आहे. बाकी सर्व बरोबर आहे. खंड उत्तर अमेरिकामध्ये येतं. जगातील सर्वात मोठे बेट आहे आणि डेन्मार्क देशाचा ते भाग आहे ग्रीनलँड. 6वा प्रश्न आहे नुकतंच DRDOचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 68वा DRDOचा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे 7वा. उदासीन भक्त योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर आसाम राज्य सरकारने उदासीन भक्त योजना ही नुकतंच साजरे केले उदासीन भक्त योजना ही नुकतंच आसाम राज्य सरकारने सुरू केली आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे WHO फार्माकोव्हिजिलन्स डेटाबेसमध्ये भारत कितव्या स्थानावर आला आहे? तर पर्याय ब. 8व्या स्थानावर आलेला. कितव्या स्थानावर? 8व्या स्थानावर आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.